नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कीम नंबर 425 अल अब्राज सेंट्रल एम्पायर या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर थोडीशी बेसिक माहिती आधी बघूया आपण. इथे LIGचे टोटल 23 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि याचा कार्पेट आहे 37, 38 ते 46. ठीक आहे, म्हणजे 400 ते 500चा कार्पेट आहे. हा 38 म्हणजे 400चा कार्पेट आहे आणि 45 म्हणजे 500चा कार्पेट आहे. ठीक आहे, जो 400चा कार्पेट आहे तो 1 BHK आहे आणि जो 500चा कार्पेट आहे तो माझ्यामध्ये 2 BHKचा फ्लॅट्स आहेत आणि एक डिसंट चांगला कार्पेट इथे ऑफर केलेला आहे. याची प्राईस आहे ती 17.5 लाख ते 21.5 लाख. ठीक आहे, आता याची थोडीशी कुठे ही प्रॉपर्टी ते बघून घेऊ. ठीक आहे, ही सेंट्रल एम्पायर जी आहे ती TMC हॉस्पिटल जी आहे मुंब्रामध्ये कौसा, तिकडे ही प्रॉपर्टी आहे. आणि हे जर बघा तर मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून ही प्रॉपर्टी आहे जवळजवळ 6 ते 7 किलोमीटरवर आहे. एक सेकंड आहे, तर तो काढून टाकतो मी बाजूचा. ठीक आहे, तर एक 6 ते 7 किलोमीटरवर मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून ही प्रॉपर्टी आहे, एक 20 मिनिटावर. ठीक आहे, आणि याचं थोडं रेरावरती माहिती घेऊया. रेरावरती मी हा रेरा नंबर टाकल्यावर त्याचं नाव येतं सेंट्रल एम्पायर म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे. ठीक आहे, आणि त्याची अजून माहिती मी तुम्हाला देतो, एक सेकंड. ठीक आहे, रेराच्या वेबसाईटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की याचं रजिस्ट्रेशन 2020मध्ये झालं आहे आणि त्याच्यानंतर याचं पोझिशन जून 2026मध्ये आहे. ठीक आहे, भले याचं पोझिशन 2026मध्ये, पण काही व्हिडिओज आहेत माझ्याकडे यूट्यूबवरती सेंट्रल एम्पायरचे, जिथे लोक ऑलरेडी राहत आहेत तिकडे. ठीक आहे, तर त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे, पण बघू आपण अजून काय माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे, बिल्डिंग्स किती आहेत ते मी सांगतो. तर टोटल 7 बिल्डिंग्स आहेत या प्रोजेक्टमध्ये आणि टोटल काही बिल्डिंग्स आहेत त्या 12 माळ्याच्या आहेत आणि काही आहेत त्या 20-22 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत. ठीक आहे, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते बिल्डिंग नंबर 6 आणि 7मध्ये आहेत. ठीक आहे, हे मी कन्फर्म करतो कारण की ही माहिती त्यांनी रेराच्या वेबसाईटमध्ये पण दिलेली आहे आणि दुसरा फ्लोअर प्लॅन पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे बिल्डिंग नंबर 6 आणि बिल्डिंग नंबर 7. ठीक आहे, तर आता बिल्डिंग नंबर 6चं मी तुम्हाला दाखवतो आधी, की तुम्ही बघू शकता हा जो कार्पेट आहे 37.97. ठीक आहे, हा एक्झॅक्टली तुमचा मॅच होतो रेराच्या वेबसाईट, इथे म्हाडाच्या जो वेबसाईटवर दिलेला आहे तो 37.6 आहे. ठीक आहे, आणि दुसरा कार्पेट त्यांनी दिलेला आहे 45.95. ठीक आहे, तो पण तुम्ही बघू शकता. बिल्डिंग नंबर 6मध्ये हा 2 BHKचा 45.95 आहे. ठीक आहे, सिमिलरली बिल्डिंग नंबर 7मध्ये सुद्धा हा कार्पेट मॅच होतो 37.9. फक्त बिल्डिंग 6 आणि 7मध्ये हा कार्पेट इथे मॅच होतो, बाकी ठिकाणी नाही. ठीक आहे, आणि पुन्हा फ्लोअर प्लॅनमध्ये पण मेन्शन केलेलं आहे बिल्डिंग नंबर 6 आणि बिल्डिंग नंबर 7मध्ये फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, आता इथे जो काउंट आहे तो थोडासा जास्त आहे. तुम्ही बघाल तर इथे 15 आणि 41 फ्लॅट्स यांनी मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, पण म्हाडाच्या वेबसाईटमध्ये सध्या जे आहेत ते 23 फ्लॅटचं प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे माहीत नाही एक्झॅक्टली ही माहिती इथे आणि थोडा डेटा चुकीचा दिला आहे की काय माहीत नाही, पण जे पण आहे थोडंसं डिस्क्रिपन्सी आहे डेटामध्ये, तो मी तुम्हाला हायलाईट करतो. ठीक आहे, पण जास्त फ्लॅट्स आहेत त्यामुळे काही फरक नाही पडत कारण म्हाडाचे 23 फ्लॅट्स एनिवेज याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आता आपण थोडंसं लेआउट समजून घेऊ याचा. तर एक ट्रपेझियम शेपचा हा लेआउट आहे. ठीक आहे, तुम्ही हा बघू शकता असा. इथे बिल्डिंग नंबर 1 आहे, बिल्डिंग नंबर 2, बिल्डिंग नंबर 3, बिल्डिंग नंबर 4, 5 आणि इकडे तुम्ही बघू शकता बिल्डिंग नंबर 6 आणि बिल्डिंग नंबर 7, जिकडे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, आता इकडे सुद्धा फ्लोर प्लॅनवर त्यांनी मेन्शन केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, म्हाडा इथे मेन्शन केलेलं आहे त्यांनी आणि इथे लिहिलेलं आहे बिल्डिंग नंबर 6 आणि बिल्डिंग नंबर 7. बिल्डिंग नंबर 6मध्ये सेकंड फ्लोअरला एक फ्लॅट आहे 202 आणि बिल्डिंग नंबर 7मध्ये 1st to 7th फ्लोअरला फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, आता इथे पण तुम्ही बघाल तर टोटल फ्लॅट्स 19 मेन्शन केलेले आहेत, पण म्हाडाची जी ही आहे आपली वेबसाईट त्याच्यावरती 23 मेन्शन केलेले आहेत. रेराच्या वेबसाईटवर 41 मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, तर हा थोडासा डेटा तिन्हीकडे थोडासा मिसमॅच आहे, पण जे पण असो म्हाडाचे फ्लॅट्स आहेत तिकडे. ठीक आहे, 6th आणि 7th फ्लोअरला. आता मी तुम्हाला फ्लोअर प्लॅन दाखवतो 6th आणि 7th फ्लोअरचा. ठीक आहे, आता हा जो फ्लोअर प्लॅन आहे तो बिल्डिंग नंबर 6चा आहे. ठीक आहे, आता इथे तुम्ही जर मेन्शन केलं तर इकडे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, एकच त्यांनी क्वांटिटी एकच फ्लॅटची मेन्शन केलेली आहे 6th फ्लोअरला, जो की सेकंड फ्लोअरला आहे. बिल्डिंग नंबर 6मध्ये सेकंड फ्लोअरला एकाच फ्लॅट त्यांनी मेन्शन केलेला आहे.
ठीक आहे. आणि तो फ्लॅट आहे 202. इथे तुम्ही बघू शकता हा आहे सेकंड फ्लोअरचा प्लॅन. त्याच्यामध्ये टोटल 4 फ्लॅट्स आहेत, पण त्याच्यामध्ये बघा बाकीचे प्रायव्हेट आहेत आणि फक्त एका ठिकाणीच त्यांनी म्हाडा म्हणून टॅग लावलेली आहे. ठीक आहे. तर हा जो 6th फ्लोअरला बिल्डिंग नंबर 6 सॉरी 6 फ्लोअर नाही, बिल्डिंग नंबर 6 सेकंड फ्लोअरला फ्लॅट नंबर 202 जो आहे तो म्हाडाचा आहे आणि तो 1 BHK आहे. ठीक आहे. तर असं त्याचं लेआउट आहे. इथून एंट्रन्स केलं की इथे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम नंतर त्याच्या ऑपोजिट इथे किचन, किचनच्या ऑपोजिट कॉमन वॉशरूम, त्याच्यानंतर इथे मास्टर बेडरूम आणि त्याला अटॅच एक वॉशरूम. असा एक आपला स्टँडर्ड जो लेआउट असतो तो आहे. ठीक आहे. हा झाला बिल्डिंग नंबर 6चा लेआउट. आता मी तुम्हाला बिल्डिंग नंबर 7चा लेआउट दाखवतो. तिकडे अजून काय माहिती दिलेली आहे त्यांनी. हा आहे बिल्डिंग नंबर 7चा लेआउट. ठीक आहे. ओके. आता बिल्डिंग नंबर 7मध्ये इकडे तुम्ही बघाल तर इकडे पुन्हा त्यांनी लिहिलेलं आहे समरी म्हाडाचं काय काय बिल्डिंग नंबर 7मध्ये. तर ग्राउंड फ्लोअरला काही नाही आहे, पण फर्स्ट टू 7th फ्लोअरमध्ये त्यांनी हे नंबर्स दिलेले आहेत. टोटल असे 18 फ्लॅट्स त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. हे जे म्हाडासाठी त्यांनी रिझर्व केलेले आहेत फर्स्ट टू 7th फ्लोअरमध्ये बिल्डिंग नंबर 7मध्ये फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आता याचं आपण हे पण बघून घेऊ त्याचं लेआउट कसं आहे. आता हा टिपिकल 6th अँड 7th फ्लोअर प्लॅन आहे म्हाडासाठी. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सगळे फ्लॅट्स हे म्हाडाचे आहेत. सगळीकडे त्यांनी म्हाडा लिहिलेले 4 फ्लॅट्स आहेत. फ्लॅट नंबर 1 2 3 4 म्हाडा. ठीक आहे. आता याचं थोडं लेआउट बघून घेऊ. जसं इथून आपण एंट्रन्स केल्यानंतर पहिला लिव्हिंग रूम लागेल, त्याच्या ऑपोजिट किचन आणि किचनच्या ऑपोजिटच कॉमन वॉशरूम आणि मग इथे मास्टर बेडरूम आणि त्याला एक वॉशरूम. तर हा 1 BHKचा आहे. सिमिलरली इकडे पण हा जो आहे म्हाडा तो पण सगळे 1 BHKचेच लेआउट आहे. ते सेम स्ट्रक्चर आहे. इथून एंट्रन्स केलं की लिव्हिंग रूम, त्याच्यानंतर त्याच्या इथे किचन, त्याच्या ऑपोजिटला कॉमन वॉशरूम आणि बेडरूम आणि बाथरूम असं. ठीक आहे. तर ही माहिती होती सगळी फ्लोअर प्लॅनमधली. ठीक आहे. तर थोडंसं समराईज करतो. बिल्डिंग नंबर 6 आणि 7मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. बिल्डिंग नंबर 6मध्ये सेकंड फ्लोअरला एक फ्लॅट आहे 202 आणि बिल्डिंग नंबर 7मध्ये फर्स्ट फ्लोअर टू 7th फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आता नंबर ऑफ फ्लॅट्स थोडासा डेटा इकडे तिकडे आहे, जे लेआउटमध्ये दाखवलेलं आहे, रेराच्या वेबसाईटमध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर ते आता तिकडे गेल्यावरच आपल्याला कळेल. साईट व्हिजिट मी लवकर करणार आहे, तर त्यातून अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता थोडंसं ना इंटरनेटवर याची प्राईस आपण जाणून घेऊ. ठीक आहे. की याची प्राईस किती आहे. तर याची मार्केट प्राईस जर 1 BHKची चालली आहे 45 lakhs. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला म्हाडा ऑफर करते जवळजवळ 18 लाखामध्ये. आणि थोडेसे याचे इंटरनेटवर व्हिज्युअल्स फाइंड आउट करायला मी ट्राय केले, तर मला एकच व्हिडिओ सध्या सापडला आहे सेंट्रल एम्पायरचा, तर तो मी तुमच्यावर शेअर करतो. तर आता या व्हिडिओमध्ये असं कळतं की ही बिल्डिंग ऑलरेडी म्हणजे नुकतीच पोझिशन दिलेलं आहे. लोक राहत आहेत तिकडे, पार्किंगमध्ये गाड्या वगैरे दिसत आहेत. ठीक आहे. तर आणि त्यात ते रेराच्या वेबसाईटमध्ये असं दाखवलं की जून 2026मध्ये पोझिशन आहे, पण पोझिशन ऑलरेडी या लोकांनी इकडे दिलेलं दाखवते व्हिडिओमध्ये. तर मी साईट व्हिजिट केल्यावर अजून माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर ही बिल्डिंग ही अशी दिसते. बाजूला हे कन्स्ट्रक्शन चालू आहे, हे दुसऱ्या बिल्डरचं आहे. हर्मानिया सेंट्रल पार्क म्हणून आहे आणि ही जी बिल्डिंग आहे ती सेंट्रल एम्पायर आहे. ठीक आहे. समोरचा हा रोड आहे असा. त्याचा एंट्रन्स, खाली शॉप्स आहेत ग्राउंड फ्लोअरला सगळे. आता इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे बिल्डिंग नंबर 7 मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे बिल्डिंग रेडी आहे, पण माझ्या मते हे फ्लॅट्स वगैरे अजून दिले गेलेले नाही आहेत. ठीक आहे. तर मला तर फ्लॅट्स रेडी आहेत, पण एकदा जाऊन तिकडे मी बघेल आणि मग मी तुम्हाला सांगेल, कन्फर्म करेल पुन्हा एकदा. तुम्ही सगळं पार्किंग आहे. आता इकडे बघा ही बिल्डिंग नंबर 4 आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे लोक राहायला आलेली आहेत ऑलरेडी. ठीक आहे. ते काही ऑब्झर्वेशन आहेत व्हिडिओमधले, मी शेअर करतोय तुमच्याबरोबर. आणि स्ट्रक्चर असं आहे, लिफ्ट वगैरे आहे. प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट्स असणार आहेत. आता
आता हा जो फ्लॅट आहे ना, सॅम्पल फ्लॅट मित्रांनो, हा प्रायव्हेट बिल्डर्स आहे. ठीक आहे. म्हाडाचा टोटली मला नाही माहिती, म्हाडाचा पण फ्लॅट असाच असेल, किती कमी एरिया असेल किंवा काय असेल. त्याच्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा जाल तेव्हाच तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर हा फ्लॅट बघून असं नका समजू की हा पण म्हाडाचा पण असाच असेल, पण जवळपास असाच असेल. पण एरिया लहान मोठा कॉन्फिगरेशन वेगळं असतं त्याचं, कारण की म्हाडाचे एरिया कमी आहेत. ठीक आहे. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो तरी. तुम्हाला रेराच्या वेबसाईटवर ना, एक सेकंड आपल्याला कल्पना आहे. हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता. आता इकडे बघा, काही बिल्डिंग 1 बिल्डिंग 4 मध्ये कार्पेट बघा जास्त आहे, 50 आहे, 45 आहे. ठीक आहे. काही ठिकाणी 1.5 BHK कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तो फ्लॅट बघून असं तुम्ही कन्क्लूड नका करू की हा म्हाडाचे पण फ्लॅट तसेच असेल, पण कन्स्ट्रक्शन मोर सेम असेल. ठीक आहे. हा व्ह्यू आहे पूर्ण. एक किचन थोडंफार असं आहे कन्स्ट्रक्शन. तर ही सगळी माहिती आहे मित्रांनो या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. थोडेसे 1-2 डिस्क्लेमर्स देतो. व्हिडिओमध्ये मी कधी-कधी सॅम्पल फ्लॅट दाखवतो, तर ते प्रायव्हेट बिल्डरचे असतात, ते म्हाडाचे नाही आहेत. ठीक आहे. कारण की मला नाही वाटत बिल्डर्स स्वतःच्या पैशातून म्हाडासाठी सॅम्पल फ्लॅट कधी बनवेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे फक्त तुम्हाला कल्पना देण्यासाठी की कन्स्ट्रक्शन क्वालिटी कसं आहे, आजचं लेआउट कसं आहे. ठीक आहे. पुन्हा ज्याचं कॉन्फिगरेशन असणार आहे सॅम्पल फ्लॅटचं, ते खूप वेगळं असणार आहे म्हाडाच्या फ्लॅट्समध्ये, कारण की कार्पेट वेगळं असणार आहे. थोडासा फ्लोर प्लॅन पण म्हाडासाठी कधी वेगळी बिल्डिंग असेल, तर जर म्हाडाची स्टँड अलोन बिल्डिंग असेल तर मग कॉन्फिगरेशन पण त्याचं स्ट्रक्चर पण वेगळं असतं सगळं. ठीक आहे. तर या गोष्टीची थोडीशी दखल घ्या. पुन्हा दुसरी गोष्ट, ॲमेनिटीजचं पण मी जे दाखवलेले ॲमेनिटीज असतात ते प्रायव्हेट बिल्डरसाठी असतात. आता ते म्हाडाच्या रेसिडेंटसाठी किती ॲप्लिकेबल होतील नाही होतील हे बिल्डर टू बिल्डर डिफर करणार. जेव्हा तुम्हाला लॉटरी लागेल तेव्हा बिल्डर बरोबर तुमची काय अरेंजमेंट असेल मेंटेनन्सला घेऊन आणि किती ॲक्सेसेबल असतील ॲमेनिटीज, हे तुम्हाला प्रत्येक बिल्डरचं वेगवेगळं असणार आहे. पण फक्त प्रॉपर्टीची कल्पना देण्यासाठी बिल्डरचं काय काम आहे यासाठी मी तुम्हाला व्हिज्युअल्स देण्याचा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यातून काही अजम्पशन्स करू नका. ठीक आहे. तुम्हाला जे या प्राईसमध्ये जे मिळणार आहे तो फक्त एक घर म्हणजे एक रूम तुम्हाला मिळणार आहे म्हाडाचा जो असणार आहे. ठीक आहे. ते कदाचित तुम्हाला बिल्डरच्या टॉवरमध्ये मिळेल किंवा स्टँड अलोन वेगळं मिळेल. ठीक आहे. आणि ॲम्युनिटीजचं जे असेल ते प्रत्येक बिल्डरबरोबर वेगळं अरेंजमेंट असणार आहे. ठीक आहे. तर त्यानुसार तुम्ही अप्लाय करा. आणि प्लस सॅम्पल फ्लॅट जे दाखवलेले ते प्रायव्हेट बिल्डर्सचे आहेत. तर म्हाडासाठी सॅम्पल फ्लॅट्स तिकडे तर परमिशनच नाही, आपल्याला देतच नाहीत ते परमिशन बघायला वगैरे. ठीक आहे. फक्त नीलकंठचा आम्ही सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे. तो पण सॅम्पल फ्लॅट नाही आहे, ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तो तुम्हाला दाखवलेला आहे. ठीक आहे. तर हे थोडेसे डिस्क्लेमर्स आहेत. तर कुठल्याही लोकेशन या माहितीतून कुठल्याही लोकेशनला अप्लाय करताना थोडंसं काळजीपूर्वक अप्लाय करा. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून साईट व्हिडिओचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.